तुमचं बाळ वारंवार सर्दी, ताप, खोकला किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या आजारांना बळी पडतंय का? त्याचं कारण असू शकते कमकुवत प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती म्हणजेच काय तर इम्युनिटी. इम्युनिटी ही तुमच्या शरीराची सुरक्षा प्रणाली असते जी विविध रोगांच्या विरुद्ध शरीराचं संरक्षण करत असते. जर तुमची प्रतिकारशक्ती खूप चांगली असेल तर तुम्ही आजारी पडणार नाही. आजारी पडले तरी लवकर बरे व्हाल आणि शिवाय तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहील. आता इम्युनिटी म्हणजे नेमकं काय, ती वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि लहान मुलांमध्ये ती वाढवणं का गरजेचं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर संध्या साळवे, आयुर्वेद, मानसोपचार आणि गर्भसंस्कार तज्ज्ञ. गेल्या 30 वर्षांच्या आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये आलेले अनुभव आणि ज्ञान मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इम्युनिटी म्हणजेच प्रतिरक्षा क्षमता. ही आपल्या शरीराची नैसर्गिक सुरक्षा प्रणाली आहे जी बाहेरील विषाणू, बॅक्टेरिया, जंतू आणि इतर हानिकारक पदार्थांपासून आपल्या शरीराचं संरक्षण करते. इम्युनिटीचे 2 प्रकार आहेत. एक आहे जन्मजात इम्युनिटी म्हणजे इनेट इम्युनिटी, जी जन्मापासून शरीरात असलेली सुरक्षा प्रणाली असते, आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा ॲडॉप्टिव्ह इम्युनिटी, विशिष्ट रोगांविरुद्ध शरीराने तयार केलेली प्रतिकार शक्ती. आता या इम्युनिटीचे कामं काय काय असतात किंवा काय कार्य असतं, तर शरीरात घुसणाऱ्या हानिकारक घटकांना ओळखणं, रोग प्रतिकारक पेशींना सक्रिय करून या हानिकारक घटकांना नष्ट करणं आणि शरीराला रोग झाल्यानंतर त्याला बरे होण्यास मदत करणं, ही महत्वाची कामं इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता करत असते. आता जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा काय होतं, आपल्या शरीराचं तापमान वाढतं. आपल्या ब्रेन मधलं जे हायपोथॅलॅमस सेंटर आहे हे काय करतं, बॉडीचं टेम्परेचर वाढवतं. ताप आपल्याला केव्हा येतो, जेव्हा काहीतरी इन्फेक्शन झालेलं असतं, सर्दीचं, फ्लूचं किंवा कुठले तरी बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ताप येतो. का तर आपली प्रतिकार क्षमता काय करते की या बॅक्टेरियांना किंवा या हानिकारक घटकांना मारण्याचं, नष्ट करण्याचं काम करत असते, त्यांच्यासोबत लढाई करत असते आणि या संघर्षामधून शरीराचं तापमान वाढतं आणि ते वाढलेलं तापमान या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी मदत करत असतं. ही आपल्या बॉडीची एक नैसर्गिक सुरक्षा प्रणाली आहे किंवा नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे जी हानिकारक घटकांच्या विरुद्ध काम करत असते. आता जर तुमच्या बॉडीची इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर काय होईल की हे हानिकारक घटक नष्ट होतील आणि तुमच्या शरीराचं या रोगांपासून संरक्षण होईल. पण ही जर प्रतिकार क्षमता किंवा इम्युनिटी कमी असेल, वीक असेल, तर हे हानिकारक घटक जिंकतील आणि तुम्ही त्या रोगाला बळी पडाल. म्हणून प्रत्येकाची प्रतिकार क्षमता, इम्युनिटी ही स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर संतुलित आहार घेतला पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे, नियमित व्यायाम करायला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे, स्ट्रेस पासून आपण दूर असायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हॅक्सिन्स आपल्याला घ्यायचे असतात ती आपण घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक रसायन औषधी आपण घेतली पाहिजे जी तुमची प्रतिकार क्षमता स्ट्रॉंग करतील. आता लहान मुलांमध्ये इम्युनिटी हे स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण लहान मूल जर आजारी झालं, त्याला कुठलाही जर त्रास होत असेल तर आई वडील पॅनिक होऊन जातात आणि आजच्या ह्याच्यामध्ये तर पहिल्यासारखी एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, कोणी मोठे लोक गाईड करणारे नाही, न्यूली पॅरेंट्स आहेत सगळे, त्याच्यामुळे असे लोक खूप लवकर पॅनिक होऊन जातात आणि लगेच डॉक्टरांकडे जातात. मग डॉक्टर अशा वेळेस ॲलोपॅथिक औषधं दिले जातात, मेनली पेडियाट्रिशियन कडे जातात. पेडियाट्रिशियन काय करणार, ॲलोपॅथिक औषधं देणार, गरज असेल तर अँटीबायोटिक देणार. मग या अँटीबायोटिक किंवा ॲलोपॅथिक औषधामुळे काय होईल, तो रोग बरा होईल,
आता ही झाली तात्पुरती ट्रीटमेंट किंवा तो रोग बरा करण्यासाठीची ट्रीटमेंट. पण तुमचं मूल वारंवार आजारी पडू नये म्हणून पण तुम्हाला काही करणं गरजेचं आहे ना. कारण तुम्ही जर मुलाला अँटीबायोटिक दिले तर त्या अँटीबायोटिकमुळे काय काय दुष्परिणाम होतात हे पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. अँटीबायोटिकमुळे सगळ्यात पहिल्यांदा डायजेशन डिस्टर्ब होतं, बाळाला लूज मोशन होऊ शकतात, ओमिटिंग होऊ शकतं, नॉशिया येऊ शकतो, रॅश येऊ शकते, असे कुठलेही साईड इफेक्ट होऊ शकतात. शिवाय अँटीबायोटिक वारंवार दिल्यामुळे तो रेझिस्टंट डेव्हलप होऊ शकतो किंवा इनकम्प्लीट जर आपण कोर्स केला अँटीबायोटिकचा तर त्याच्यामुळे पण रेझिस्टंट डेव्हलप होऊ शकतो, ज्याच्यामुळे पुढच्या वेळेस ते अँटीबायोटिक काम करत नाही किंवा काय होतं की तुम्हाला जास्त डोस द्यावा लागू शकतो, वेगळे स्ट्रॉंग अँटीबायोटिक वापरावे लागू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटीबायोटिक काय करतं की तुमच्या शरीरामधले हे जे बॅड बॅक्टेरिया आहे की ज्याने तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन किंवा रोग क्रिएट केलेला आहे त्याला मारण्याचं काम करतायत. मग आता जेव्हा अँटीबायोटिक हे बॅड बॅक्टेरियाला किल करतायत तेव्हाच तुमच्या शरीरामधले गुड बॅक्टेरिया पण किल केल्या जातात आहे. एका सिंपल उदाहरणावरून आपण हे समजून घेऊया. आपण एखाद्या पठारावर गेलो आहोत जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींनी ते पठार फुललेलं आहे, खूप छान हिरवंगार आहे सगळीकडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिथे प्लांट्स आहेत. आता त्याच्या बाजूलाच एक असं पठार आहे की जे पूर्णपणे सुकलेलं आहे, जिथली जमीन वृक्ष झालेली आहे ते पठार सुकलेलं आहे. आता हे जे ग्रीन पठार दिसतंय, हिरवगार पठार दिसतंय, हे म्हणजे तुमचं नॅचरल तुमचा इंटेस्टिनल फ्लोरा आहे. इंटेस्टाईन मध्ये या प्रकारचं वातावरण नॅचरली असतं. डायव्हर्सिफाईड मायक्रोबायोमी किंवा बॅक्टेरिया तिथे असतात खूप वेगवेगळ्या प्रकारची. पण जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक घेता, स्पेसिफिकली वारंवार अँटीबायोटिक घेता, तेव्हा हे जे उजाड माळरान आहे याच्याप्रमाणे तुमचा इंटेस्टिनल फ्लोरा त्याच्यामध्ये कन्वर्ट होतो. कारण त्याच्यामधले गुड बॅक्टेरिया किल होतात आणि काही काही बॅक्टेरिया तर परत रिजनरेट पण होत नाहीत. काही बॅक्टेरिया रिजनरेट होतात, गुड बॅक्टेरिया, पण सगळेच रिजनरेट होत नाही. म्हणजे जसा तुमचा नॅचरल इंटेस्टिनल फ्लोरा होता तो परत तयार होऊ शकत नाही. मग त्याचा परिणाम तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर होतो, मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरामधल्या न्यूट्रिशन ऍब्सॉर्प्शनवर होतो. म्हणजे ही सगळं असं हे विषचक्र सुरू होऊन जातं. मग आता हे जर लहान मुलांमध्ये झालं तर काय होणार, याचा ग्रोथवर परिणाम होणार, याचा डेव्हलपमेंटवर परिणाम होणार, बाळाच्या एकंदरच त्याच्या विकासावर याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना वारंवार अँटीबायोटिक देणं चुकीचं आहे. तुमचं मूल जर वारंवार आजारी पडत असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम काय करायचंय की ते वारंवार आजारी पडू नये याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. या ॲलोपॅथीच्या औषधांमुळे किंवा अँटीबायोटिक्समुळे हार्मोन्सचं इम्बॅलन्स होऊ शकतं, हाडांची वाढ कमी होऊ शकते, असे खूप सारे दुष्परिणाम आपल्याला लहान मुलांमध्ये याचे बघायला मिळू शकतात. आणि जर तुम्ही ही औषधं वारंवार दिली तर मुलांची भूक कमी होणार, झोप कमी होणार, ती मुलं चिडचिड करणार, त्यांच्या इंटरनल ऑर्गन्सवर याचा परिणाम होणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांची जी नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती आहे, नॅचरल इम्युनिटी जी आहे ती काय होईल, ती काम करेनाशी होईल किंवा ती वीक होईल. कारण तुम्ही त्या नॅचरल इम्युन सिस्टीमला काम करण्याची संधीच देत नाही. तुमच्या बॉडीमध्ये कुठलाही रोग आला, व्हायरस आला, बॅक्टेरिया आला तर तुमच्या बॉडीकडे क्षमता आहे त्या बॅक्टेरियाला, त्या व्हायरसला किल करण्याची, नष्ट करण्याची आणि तुमच्या बॉडीची रक्षण करण्याची. पण जर तुम्ही डायरेक्टली कुठलाही रोग झाला आणि पटकन औषध घेतलं, अँटीबायोटिक घेतले, ॲलोपॅथीचे औषध घेतलं, म्हणजे काय करताय तुम्ही, ते सप्रेस करताय तो रोग, ती लक्षणं सप्रेस करताय आणि तुमच्या बॉडीमधल्या नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तीला काम करण्याची तुम्ही संधी देत नाही आहात. हे खूप जास्त डेंजरस आहे. ती हळूहळू इनऍक्टिव्ह होईल आणि मग मुलं वारंवार आजारी पडू शकतात, शरीर रोगाशी लढण्याची शक्ती गमावून बसतं, लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस रेडीमेड सोल्युशन हे चांगलं असू शकत नाही. आपल्याला नॅचरल इम्युनिटीला काम करण्याचा चान्स द्यायचा आहे, त्याला डेव्हलप करण्याचा चान्स आपल्याला शरीराला द्यायचा आहे.
नॅचरल इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक प्रतिकार क्षमता, नॅचरल इम्युनिटी डेव्हलप करण्याची सुरुवात ही प्रेग्नन्सी पिरियड पासून व्हायला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाळाच्या शरीराची वाढ होते आहे, वेगवेगळ्या अवयवांची वाढ होते आहे, त्याचा बेस तयार होतो आहे, त्यावेळेस जर आईची प्रतिकार क्षमता चांगली असेल तर आईकडून तसे रिफ्लेक्सेस बाळापर्यंत जातील. शिवाय आईने जर प्रतिकार क्षमता किंवा इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी त्या प्रकारचं डायट, एक्सरसाइज आणि काही सुवर्णयुक्त आयुर्वेदिक रसायन औषधी जर घेतली तर त्याचा खूप चांगला परिणाम आईला पण मिळणार, आईची पण इम्युनिटी डेव्हलप होणार आणि बाळाची पण डेव्हलप होणार. कारण आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये आपण कुठलाही काही त्रास झाला तर लगेच औषध घेऊ शकत नाही किंवा मेडिसिन घेऊ शकत नाही. खूप सारे मेडिसिन रिस्ट्रिक्टेड असतात. त्यामुळे अशा वेळेस आईची इम्युनिटी पण चांगली असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आई पण अशा प्रकारच्या कुठल्याही रोगांना बळी पडणार नाही. जर तुम्ही प्रेग्नन्सी पिरियडमध्ये इम्युनिटीसाठी काम केलं नसेल किंवा तो पिरियड तुम्ही मिस केलेला असेल तर मग तुम्हाला बाळ लहान असताना, म्हणजे जेवढं लहान असताना तुम्ही काम कराल तेवढं जास्त चांगला तुम्हाला फायदा याचा बघायला मिळणार आहे. तर पहिल्या 1 वर्षामध्ये तुम्ही काय करू शकता? तुमचं बाळ 1 वर्षाच्या आतमधलं आहे तर तुम्ही त्याला ब्रेस्ट फिडिंग द्या, त्याला बॉडी मसाज द्या, त्याला नॅचरल सनलाईट द्या. या सगळ्या गोष्टींमधून त्याची इम्युनिटी वाढणार आहे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सुवर्णप्राशन द्या. सुवर्णप्राशन हे जे आयुर्वेदिक औषध आहे किंवा आयुर्वेदिक संस्कार आहे, जो तुमच्या बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही बाकी कुठलंही इम्युनिटी वाढवणारं औषध बाळाला देऊ शकत नाही. फक्त सुवर्णप्राशनच तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे ते तुम्हाला जरूर द्यायला पाहिजे. याच्यामध्ये शुद्ध सुवर्ण भस्म, साजूक तूप, मध, काही मेध्य औषधी या सगळ्यांचं मिश्रण करून शास्त्रोक्त पद्धतीने हे बनवलेलं असतं. हे तुमच्या बाळाच्या शरीराचं डायजेशन स्ट्रॉंग करणार, त्याच्या शरीराला स्ट्रेंथ देणार, त्याची इम्युनिटी पण स्ट्रॉंग करणार आहे. आणि रिसर्चनी याचा इफेक्टिव्हनेस खूप चांगल्या प्रकारे प्रूव्ह केलेला आहे. सुवर्णप्राशनवरचा आपला स्पेशल व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्ही जरूर बघा, ज्याच्यामधनं तुम्हाला त्याची संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळणार आहे की ते तुमच्या बाळासाठी कसं महत्वपूर्ण आहे किंवा कसं आवश्यक आहे ते. आता त्यानंतरच्या एजमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या वरचं जर बाळ असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही स्पेसिफिक डायट, फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि काही सुवर्णयुक्त औषधी, आयुर्वेदिक औषधी रसायन द्रव्य देऊन त्याची तुम्ही इम्युनिटी वाढवू शकता. आता ही जी आयुर्वेदिक औषधी आहेत ही सुरक्षित आहेत आणि जरी तुम्ही दीर्घकाळ दिली तरी ती तुमच्या मुलांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम करणार नाहीयेत. ती पूर्णतः सुरक्षित आणि खात्रीशीर आहेत. आता जर मुलांमध्ये आपण इम्युनिटी स्ट्रॉंग केली तर त्याचे आपल्याला काय काय फायदे बघायला मिळू शकतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बाळाच्या शरीराची जी नैसर्गिक संरक्षण शक्ती आहे ती वाढणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आजारांना तुमचं मूल वारंवार बळी पडणार नाही. जरी आजार झाला तरी ते लवकर बरं होईल. त्याची पचनशक्ती खूप चांगल्या प्रकारे सुधारेल. त्याच्यामुळे त्याचं वजन, उंची, ताकद ही खूप चांगली वाढेल. तो जे काही खाईल त्याच्या शरीराला 100% फायदा होईल. त्याची मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती, त्याची शिकण्याची क्षमता हे सगळं वाढणार आहे. त्याचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यातील आजारांपासून त्याचं संरक्षण होणार आहे. तर या व्हिडिओमधून आपल्याला कळलं आहे की आयुर्वेद मुलांच्या रोग प्रतिकार शक्तीला नैसर्गिक पद्धतीने मजबूत करून सर्वांगीण विकास घडवतो. तर ॲलोपॅथीची औषधे फक्त गरजेच्या वेळी वापरणे योग्य आहे. अतिरेकी वापर मुलांच्या नैसर्गिक विकासाला किंवा वाढीला अडथळा ठरू शकतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
या व्हिडिओला लाईक करा, आवडली असेल माहिती तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण लोकांसाठी ही माहिती खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय जर तुमचं बाळ वारंवार आजारी पडत असेल तर आमच्याकडनं सल्ला घ्या, आणि तुम्हाला जर सुवर्णप्राशन हवं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑर्डरही करू शकता.